नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र सेट 2026चं प्रिपरेशन कॉमर्स विषयातून करत आहे, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट क्रमांक 1 बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस या युनिटचे मोस्ट एक्सपेक्टेड MCQs डिस्कस करणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना. जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षा 2026चं प्रिपरेशन कॉमर्स सब्जेक्टून करत आहे, तुमचा परीक्षेच्या तयारीला चालना देण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी कंप्लीट क्रॅश कोर्स ऑन कॉमर्स. या क्रॅश कोर्स ऑन कॉमर्समध्ये तुम्हाला भरपूर दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, ज्याची वेळ असते 9 वाजता. नंतर लाईव्ह मिस झाले तर काळजीचं कारण नाही, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स आपल्याकडे उपलब्ध राहतात. नंतर कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला इंग्रजी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये दिल्या जातील. तुमचे सरावासाठी तुम्हाला वीकली टेस्ट साप्ताहिक चाचण्या दिल्या जातील. 30पेक्षा जास्ती मॉक टेस्ट स्पष्टीकरणसह आपल्याला उपलब्ध राहतील. PYQs तुम्हाला स्पष्टीकरणसह मिळतील. या व्यतिरिक्त MCQ PDF आणि संपूर्ण पेपर 1 जो आहे, जर तुम्ही पेपर 2 घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो पूर्णपणे फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. या कोर्सची जी नवीन बॅच आहे ती 6 एप्रिलपासून सुरुवात होते, तर आपण याला जॉईन करू शकता. फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 हा कोर्स जो आहे तो तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲपला आपल्याला डाउनलोड करायचं आहे. खाली दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे आणि फीस पे केल्यानंतर आपल्याला ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल. ज्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केलं आहे, डाउनलोड करून घ्या. स्टोअर सेक्शनमध्ये जा, इथे लिहा MS सेट अँड कॉमर्स. तर इथे त्याच्यानंतर पे केल्यावर पेपर 1 आणि पेपर 2चं सर्व कंटेंट तुम्हाला 1 वर्षाच्या वैधतासोबत उपलब्ध होऊन जाईल. काही अडचण आली तर या 2 नंबरवर संपर्क करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, द सेकंड युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट UNCTAD वॉज हेल्ड इन डॅश दिल्ली, टोकियो, ब्रुसेल्स, वॉशिंग्टन DC. दुसरी युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट UNCTAD मधील डॅशमधील आयोजित करण्यात आली होती. दिल्ली, टोकियो, ब्रुसेल्स आणि वॉशिंग्टन DC. विद्यार्थी मित्रांनो, UNCTAD युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, ज्याला आपण UNCTAD म्हणतो, ठीक आहे. UNCTADची जी स्थापना आहे ती 1964 मध्ये करण्यात आली होती, ठीक आहे. आणि याचं जे मुख्यालय आहे, म्हणजे जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे? जिनेवामध्ये आहे. याची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश होता किंवा विविध देशांना जे आहे ट्रेड मध्ये मदत करणे आणि ट्रेड अँड विकासासंबंधित काही उपक्रम जे आहे ते तयार करणे याचा मुख्य उद्देश होता. युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटमध्ये दर 4 वर्षातून एकदा जे आहे ती कॉन्फरन्स होते. आता या प्रश्नांमध्ये काय विचारलंय की सेकंड युनायटेड नेशन कॉन्फरन्स कुठे झाली होती? तर सेकंड जी आहे ती भारतातच झाली होती, दिल्लीमध्ये झाली होती, हे लक्षात ठेवा. आणि ही कधी झाली होती? 1968 मध्ये झाली होती, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवाल, हे महत्त्वपूर्ण आहे. सो ऑप्शन नंबर ए दिल्ली आपला इथे राईट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज द पार्ट ऑफ मॅक्रो एन्व्हायरमेंट? कस्टमर्स हू बाय प्रोडक्ट, नंतर सप्लायर्स हू सप्लाय रॉ मटेरियल, नंतर टेक्निकल ॲडवायझर्स who assist in manage changes in the technology, and employees who works in growth of the company. खालीलपैकी कोणता सूक्ष्म पर्यावरणाचा भाग आहे? उत्पादन खरेदी करणारे गिराईक, नंतर कच्चा माल पुरवठा करणारे पुरवठादार, नंतर तंत्रज्ञानातील बदल व्यवस्थापित करण्यात मदत करणारे तांत्रिक सल्लागार आणि कंपनीचे वाढीसाठी काम करणारे कर्मचारी. तर विद्यार्थी मित्रांनो, जो व्यवसाय आपला पर्यावरण असतो त्याचे 2 भाग केले जातात. एक असतो मायक्रो एन्व्हायरमेंट आणि दुसरा असतो मॅक्रो एन्व्हायरमेंट, ठीक आहे. तर मॅक्रो एन्व्हायरमेंटच्या अंतर्गत जे आहे पेस्टल अनालिसिस येतं, म्हणजे पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्निकल, लीगल आणि एन्व्हायरमेंटल, ठीक आहे. तर आता बघा, जे मॅक्रो एन्व्हायरमेंट आहे, कॉस्मिकमध्ये तर कस्टमर येतो, ठीक आहे. तर हे तर मायक्रोचा भाग झाला, तर पहिलं तर होणार नाही. त्याच्यानंतर सप्लायर सुद्धा जो आहे हा पण सूक्ष्म पर्यावरणाच्या अंतर्गत येतो, तर हे पण नाही होणार. पण जी टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, जे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तंत्रज्ञान जे आहे हे स्थूल पर्यावरणाशी संबंधित आहे. तर टेक्निकल ॲडवायझर्स हू असिस्ट इन मॅनेजिंग द चेंजेस इन द टेक्नॉलॉजी, हा आपला याचा राईट आन्सर होईल. कारण हा कशाशी संबंधित आहे? इथे टेक्निकल शब्द जो आहे तो मॅक्रो एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे. तर सूक्ष्म पर्यावरणाशी हा स्थूल पर्यावरणाशी हा संबंधित असल्यामुळे तंत्रज्ञानातील बदल व्यवस्थापित करण्यात
मदत करणारे तांत्रिक सल्लागार हे आपलं राईट आन्सर होईल, कारण हे कशाचा भाग आहे, हा स्थूल पर्यावरण म्हणजे मॅक्रो एन्व्हायरमेंटचा हा पार्ट आहे. एम्प्लॉईज हू वर्क फॉर ग्रोथ इन द कंपनी म्हणजे कंपनीच्या वाढीसाठी काम करणारे कर्मचारी हे आपल्या सूक्ष्मचा भाग आहे, स्थूलचा भाग नसल्यामुळे आपला आन्सर बनेल इथे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट प्रश्न पाहू. द मल्टीनॅशनल स्टेज इज कॅरेक्टराइज्ड बाय अ कंपनी फोकसिंग solely on domestic market, नंतर expanding operations into multiple foreign markets, नंतर limited engagement with international partners आणि avoiding foreign market entry. बहुराष्ट्रीय टप्प्याचा काय वैशिष्ट्य आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. केवळ देशांतर्गत बाजारपेठेतील लक्ष केंद्रित करणारी कंपनी, नंतर अनेक परदेशी बाजारपेठेंमध्ये ऑपरेशन्सचा विस्तार करणे, नंतर तिसरं आहे आंतरराष्ट्रीय भागीदारांसह मर्यादित प्रतिबद्धता आणि परदेशी बाजारपेठेत प्रवेश टाळणे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आंतरराष्ट्रीय आपला जो व्यवसाय असतो याच्यात आंतरराष्ट्रीयकरणाचे विविध टप्पे असतात. ठीक आहे, व्हेरियस स्टेजेस ऑफ इंटरनॅशनलायझेशन असतात. जसं डोमेस्टिक असतं, इंटरनॅशनल असतं, मल्टीनॅशनल असतं, ग्लोबल असतं, ट्रान्सनॅशनल असतं. ठीक आहे, तर इथे तुम्हाला मल्टीनॅशनल स्टेज काय म्हणजे बहुराष्ट्रीय टप्पा कायची वैशिष्ट्यता जी आहे ती सांगायची आहे. आता ऑप्शन बघा की कंपनी फोकसिंग सोली ऑन द डोमेस्टिक मार्केट म्हणजे जे घरगुती बाजारावर लक्ष केंद्रित करतात आहे ते हे तर नाही होणार. ठीक आहे, म्हणजे ते देशांतर्गत आहे ते. त्याच्यानंतर एक्सपांडिंग ऑपरेशन्स इनटू मल्टिपल फॉरेन मार्केट्स. ठीक आहे, म्हणजे अनेक परदेशी बाजारपेठेंमध्ये ऑपरेशन विस्तार करणे. तर हे याचं राईट आन्सर बनेल. का बरं? कारण कंपन्या काय करत आहे, वेगळ्या वेगळ्या देशांमधील जे बाजारपेठ आहे तिथे जातात आणि तिथे त्या देशांच्या लोकांना जी आवश्यकता त्यांची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता विविध वस्तू आणि सेवे प्रदान करून त्यांना पूर्ण केल्या जाते. ठीक आहे, तो ऑप्शन नंबर बी एक्सपांडिंग ऑपरेशन्स इनटू मल्टिपल फॉरेन मार्केट्स अनेक परदेशी बाजारपेठांमध्ये ऑपरेशन्सचा विस्तार करणे हा आपल्या बहुराष्ट्रीय टप्प्याशी संबंधित असल्यामुळे ऑप्शन बी आपला इथे राईट आन्सर आहे. इथे तिसऱ्यामध्ये तर बघा मर्यादित प्रतिबद्धता दिलेलं आहे ते हे याच्यात होणार नाही आणि जर समजा परदेशी बाजारपेठेतच प्रवेश टाळत आहे तर मग मल्टीनॅशनलचा तर प्रश्नच नाही. तो ऑप्शन नंबर बी जो आहे तो इथे राईट आन्सर होऊन जाईल. एक्सपांडिंग द ऑपरेशन्स इनटू मल्टिपल फॉरेन मार्केट्स अनेक परदेशी बाजारपेठेमध्ये ऑपरेशन्सचा विस्तार करणे. पुढील प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो. ॲट विच स्टेज ऑफ इंटरनॅशनलायझेशन डज अ कंपनी प्रायमरली फोकसेस ऑन इट्स डोमेस्टिक मार्केट विथ नो इंटरनॅशनल इन्व्हॉल्वमेंट. आंतरराष्ट्रीयकरणाच्या कोणत्या टप्प्यावर कंपनी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय सहभागाशिवाय स्थानिक बाजारावर लक्ष केंद्रित करते? डोमेस्टिक स्टेज, प्री इंटरनॅशनल स्टेज, नंतर इंटरनॅशनल स्टेज आणि मल्टीनॅशनल स्टेज. घरगुती टप्पा, पूर्व आंतरराष्ट्रीय टप्पा, नंतर आंतरराष्ट्रीय टप्पा आणि बहुराष्ट्रीय टप्पा. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तर अतिशय सोपा आहे. ते इथे काय म्हटलं आहे, जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं DIMGT. ठीक आहे, म्हणजे विविध टप्पे जे होते तर याच्यात विचारलेलं आहे की जर एक कंपनी फक्त डोमेस्टिक मार्केटवर लक्ष केंद्रित करतात आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा काहीही जे आहे इन्व्हॉल्वमेंट नाही आहे तर अशी कंपनी कोणती राहते? अशी कंपनी जी आहे ती कोणत्या टप्प्यावर राहते? देशांतर्गत टप्पा म्हणता येईल किंवा घरगुती टप्पा म्हणता येईल, तर ही डोमेस्टिक स्टेज असते. ठीक आहे, प्री इंटरनॅशनल स्टेज नावाचा कुठलाही टप्पा नाही आहे. डोमेस्टिक नंतर डायरेक्ट काय येतं आंतरराष्ट्रीय स्टेज म्हणजे जिथे तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारात काय करतात प्रवेश करतात. आणि मल्टीनॅशनल स्टेज संदर्भात आताच पाहिलं की वेगळ्या वेगळ्या देशांच्या बाजारपेठेत आपण तिथल्या लोकांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विविध वस्तू आणि सेवा काय करतो प्रदान करतो. तो ऑप्शन नंबर ए जो आहे डोमेस्टिक स्टेज घरगुती टप्पा याचा राईट आन्सर राहील. ऑप्शन थर्ड नेक्स्ट पाहू. A company following a polycentric orientation is more likely to standardize its products and marketing strategies globally, नंतर adopt its products and marketing strategies to local markets, नंतर focusing on specific region आणि pursue a global expansion strategy. पॉलिसेंट्रिक अभिमुखतेचे अनुसरण करणारी कंपनी अधिक शक्यता आहे. जागतिक स्तरावर त्याची उत्पादने आणि विपणन धोरणे प्रमाणित करा, नंतर त्याची उत्पादने आणि विपणन धोरणे स्थानिक बाजारपेठेशी जोडून घ्या, नंतर विशिष्ट प्रदेशांवर लक्ष केंद्रित करा आणि जागतिक विस्तार धोरणात पाठपुरावा करा.
तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, EPRG फ्रेमवर्क एथ्रोसेंट्रिक, पॉलिसेंट्रिक, रिजिओसेंट्रिक आणि जिओसेंट्रिक असा एक फ्रेमवर्क होता जो पॉल मटनद्वारे विकसित करण्यात आला होता, जिथे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हे फ्रेमवर्क कसं काम करेल ते याच्यात सांगितलं होतं. तर इथे काय पॉलिसेंट्रिक म्हणजे काय, पॉलिसेंट्रिक जे आहे याला PMC लक्षात ठेवा. म्हणजे पॉलिसेंट्रिक म्हणजे काय, मल्टीनॅशनल. मल्टीनॅशनल म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या. आता बहुराष्ट्रीयचं जे आहे इथून तुम्ही फाइंड आउट करू शकता, स्टँडर्डाइज इट्स प्रोडक्ट्स अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजीज ग्लोबली. तर हे जिओसेंट्रिक झालं. ठीक आहे, तर हे तर नाही होणार. जागतिक स्तरावर जे आहे त्याची उत्पादने आणि विपणन धोरणे स्थापित करणे हे जिओसेंट्रिकचा भाग असल्यामुळे हे याच्यात नाही येणार. ठीक आहे, अडॉप्ट अ प्रोडक्ट अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजीज टू लोकल मार्केट. तर हे मल्टीनॅशनल जसं आता सांगितलं बहुराष्ट्रीय टप्पा. तर पॉलिसेंट्रिकचं जे आहे वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जाणे, जसा देश तसा बेस. ठीक आहे, ही याची एक लाईन लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही काय करता की त्या देशांमध्ये जाता, तिथल्या लोकांना जशा वस्तू पाहिजे त्यांच्या अनुसार प्रोडक्ट्स बनवता, त्याची मार्केटिंग करता आणि अशी मार्केटिंग रणनीती तयार केली जाते जी त्या स्थानिक बाजारपेठाची जुळवून घेतलेली असते. तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो इथे आपला राईट आन्सर बनेल. अडॉप्ट इट्स प्रोडक्ट्स अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजीज टू लोकल मार्केट्स. त्यांची उत्पादने आणि विपणन धोरणांची स्थानिक बाजारपेठेशी जुळवून घ्या. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, इन द EPRG फ्रेमवर्क विच ओरिएंटेशन इज कॅरेक्टराइज्ड बाय अ कंपनी इज फोकसिंग ऑन इट्स होम कंट्री व्हॅल्यूज. ठीक आहे, कल्चर्स अँड प्रोडक्ट्स अँड द बिलीफ दॅट दिस आर सुपिरियर इन ग्लोबल कंटेक्स्ट. पॉलिसेंट्रिक, एथ्रोसेंट्रिक, रिजिओसेंट्रिक, जिओसेंट्रिक. तर EPRG फ्रेमवर्कमध्ये कंपनींचे आपल्या देशाचे मूल्यांवर, संस्कृतीवर आणि उत्पादनवर लक्ष केंद्रित करून आणि जागतिक संदर्भात ते श्रेष्ठ असल्याचा विश्वास कोणत्या अभिमुखते दर्शवला जातो. बहुकेंद्रित अभिमुखता, वांशिक अभिमुखता, क्षेत्रकेंद्रित अभिमुखता, भूकेंद्रित अभिमुखता. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं EPRG फ्रेमवर्कमध्ये जे आहे, जसं की याला एक जनरल सेन्सनी सांगतो की कंपनी जी आहे जेव्हा पण आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करते तर त्याचे दोन देश जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. एक असतं होम कंट्री आणि दुसरी असते होस्ट कंट्री. होम कंट्री आणि होस्ट कंट्रीचा संदर्भ अशा प्रकारे आहे की ज्या देशामधली कंपनीचा हेडक्वार्टर आहे तिला आपण होम कंट्री म्हणतो. ठीक आहे, मुख्यालय जिथे असतं त्याला होम कंट्री म्हटलं जातं. आणि ज्या देशामध्ये कंपनी व्यवसाय करते आहे त्याला होस्ट कंट्री म्हटलं जातं. आता बघा, तर होम कंट्रीच्या व्हॅल्यूजचा वापर करत आहे. ठीक आहे, कल्चरचा वापर करतो आहे, प्रोडक्ट्सचा वापर करतो आहे आणि याच्यात हे म्हटलं आहे की दीज आर सुपिरियर इन ग्लोबल कॉन्टेक्स्ट. म्हणजे इतरांपेक्षा जी आहे हे काय आहे, श्रेष्ठ आहे. तर EPRG फ्रेमवर्कमध्ये जेव्हा कंपनी जी आहे स्वतःच्या देशमध्ये व्यवसाय करते तर ती आपल्या संस्कृतीचा वापर करते. ठीक आहे, घरगुती मूल्यांचा वापर करते. ठीक आहे, आणि त्यानुसार उत्पादन जे आहे ते बाजारात प्रोव्हाइड करते. तर हे कोणचं आहे, हे एथोनोसेंट्रिक ओरिएंटेशन, वांशिक अभिमुखता जी आहे ती याच्यात येईल. जिओसेंट्रिक म्हणजे काय की एखाद्या पर्टिक्युलर एरियात जे आहे जेव्हा केलं जातं. आणि जिओसेंट्रिक म्हणजे जेव्हा पूर्ण जागतिक स्तरावर केलं जातं त्याला जिओसेंट्रिक म्हणतात. आणि पॉलिसेंट्रिकमध्ये तर सांगितलं विविध देशांमध्ये जाऊन तिथल्या बाजारपेठेशी जुळवून घेणे हे आपलं पॉलिसेंट्रिक असतं. तर इथेरोसेंट्रिक इथे राईट आन्सर होऊन जाईल. When a company forms a partnership with local company in a foreign market to create a new business entity, it is called as a joint venture, exporting, franchising, licensing agreement. जेव्हा एखादी कंपनी नवीन व्यवसाय अस्तित्व निर्माण करण्यासाठी परदेशी बाजारपेठेत स्थानिक कंपन्यांसोबत भागीदारी करते तेव्हा त्याला काय म्हणतात, संयुक्त उपक्रम, निर्यात करणे, मताधिकार आणि परवाना करार. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाण्याचे वेगळे वेगळे माध्यम असतात. तर या वेगळ्या वेगळ्या माध्यमाशी संबंधित आहे. इथे कंपनी काय करतात आहे की दोन कंपनीज जे आहे त्या एकमेकांसोबत काय करत आहे, पार्टनरशिप करत आहे आणि पार्टनरशिप करून जे आहे एक नवीन बिझनेस एंटिटी जी आहे तयार करत आहे. ठीक आहे, तर याला काय म्हटलं जातं, तर याला जे आहे हे दिस इज कॉल्ड एज जॉईंट व्हेंचर. ठीक आहे, एक्सपोर्टिंग का नाही, कारण एक्सपोर्टिंग जो आहे तो सर्वात पहिला टप्पा असतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाण्याचा, जिथे कंपनी काय करते, जे आपल्याकडे बनवते त्याला दुसऱ्या देशात काय करते, निर्यात करते. फ्रँचायझिंग म्हणजे जेव्हा कंपनी काय करते, दुसरी कंपनीचा पूर्णचा पूर्ण बिझनेस मॉडेल त्यांच्या अनुसार आपल्या देशात वापरते, ते फ्रँचायझिंग झालं. आणि लायसन्सिंग ॲग्रीमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही समोरच्या कंपनीच्या
किंवा समोरचा जो बिझनेस ओनर आहे इंटरनॅशनलवाला त्याचे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचा वापर करतात, तर तो तुम्हाला लायसन्स देतो, त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला रॉयल्टी देता आणि त्याचा वापर करून व्यवसाय करता, तर हे कोणचं होऊन जाईल, हे लायसन्सिंग ॲग्रीमेंट म्हणजे परवाना करार होतो. पण या प्रश्नामध्ये 2 कंपन्यांची भागीदारी होते आहे आणि नवीन कंपनी क्रिएट होते आहे. जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत या कंपनीचं अस्तित्व राहील. तर हे कोणतं असतं, जॉईंट व्हेंचर, संयुक्त उपक्रम जे आहे तो इथे राईट आन्सर राहील. पुढील प्रश्न भाऊ विद्यार्थी मित्रांनो, न्यू एंट्रंट्स टू अन इंडस्ट्री आर मोर लाइकली व्हेन एंट्री बॅरियर्स आर लो, व्हेन इट इज डिफिकल्ट टू गेन ॲक्सेस टू डिस्ट्रीब्युशन चॅनल्स, नंतर इकॉनॉमीज ऑफ स्केल इन द इंडस्ट्री आर हाय, नंतर प्रोडक्ट डिफरन्सिएशन इन द इंडस्ट्री इज लो आणि कॅपिटल रिक्वायरमेंट्स इन द इंडस्ट्री आर हाय. उद्योग नवीन प्रवेशाची शक्यता जास्त असते जेव्हा म्हणजे प्रवेश अडथळे कमी असतात तेव्हा काय, म्हणजे याच्यात काय म्हटलं आहे की जे आहे तुमच्याकडे सपोज ही एक इंडस्ट्री आहे, तर याच्यात नवीन कंपन्या ज्या आहे किंवा न्यू फॉर्म्स जे आहे त्या कधी एंटर होतील, म्हणजे एंट्री बॅरियर्स कधी लो असतात. एंट्री बॅरियर्स जे आहे तेव्हा लो असतात जेव्हा प्रोडक्ट डिफरन्सिएशन जे आहे इंडस्ट्रीमध्ये काय असतं, लो असतं. म्हणजे कंपनी जेव्हा एक उद्योग उत्पादन जे आहे ती भिन्नता कमी असते तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की जे उद्योग नवीन प्रवेशाची शक्यता जी आहे ती तेव्हा जास्त असते जेव्हा प्रवेश अडथळे जे आहे ते कमी असतात. तेव्हा त्यावेळेस काय राहील, उद्योग उत्पादन भिन्नता जी आहे ही काय राहते, कमी असते. तर हे आपल्या पोर्टरच्या 5 फोर्स मॉडेलशी संबंधित आहे. वाटलं तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावर शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला देऊन देईन. नेक्स्ट पाहू विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट अजम्पशन ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थ्योरी. खालीलपैकी कोणते परिपूर्ण फायदा सिद्धांताचे चुकीचे गृहीतके आहे. देअर इज इमोबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज 0, नंतर 2 countries are involved in international trade आणि ट्रेड रिलेटेड बॅरियर्स एक्झिस्ट टू सम एक्सटेंट. तर उत्पादनांच्या घटकांची स्थिरता राहते, नंतर वाहतूक खर्च 0 असते, नंतर 2 देश आंतरराष्ट्रीय व्यापारात जे आहे गुंतलेले आहेत आणि व्यापाराशी संबंधित अडथळे काही प्रमाणात अस्तित्वात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाला बघा, इथे काय म्हटलं आहे की ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थ्योरी जी आहे ती ॲडम स्मिथद्वारे वेल्थ ऑफ नेशनमध्ये दिली होती आणि त्यांनी हे सांगितलं की तुम्ही ज्या गोष्टीचं तुमच्याकडे स्पेशलायझेशन आहे त्या गोष्टीचं तुम्ही आपल्याकडे उत्पादन करा आणि त्या गोष्टीचं नंतर त्या वस्तू किंवा त्या सेवेचं काय करा, निर्यात करा. ठीक आहे, त्याला एक्सपोर्ट करा आणि ते तुमच्याकडे कमी आहे त्याला इम्पोर्ट करू शकता. नंतर आता आंतरराष्ट्रीय व्यवसाय म्हटल्यावर बघा 2 देश तर राहतीलच, तर 2 countries वाला तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला इथे काय विचारलंय, चुकीचे कोणते आहे. ठीक आहे, तशा केसमध्ये सी जिथे आहे तर सी वाला ऑप्शन तर इथे बसणार नाही. ठीक आहे, तर इथे सी आहे, इथे सी आहे आणि इथे पण सी आहे, तर इथूनच तुमचं राईट आन्सर जे आहे ते निघून जाईल ए आणि डी. ए याच्यासाठी चुकीचं आहे कारण जे उत्पादनाचे घटक आहे यांचं काय असतं, यांची अस्थिरता असते. ठीक आहे, म्हणजे एक जागेपासून दुसऱ्या देशात हे जाऊ शकतात, तर इथे इमोबिलिटी लिहिल्यामुळे हा पहिला गेला. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 0 असते, तर याच्यात तर काही शक नाही आहे, ती 0च राहील. आणि ट्रेड रिलेटेड बॅरियर्स एक्झिस्ट टू सम एक्सटेंट, म्हणजे व्यापारी संबंधित अडथळे जे आहे ते व्यापाराशी संबंधित अडथळे जे आहेत ते काही प्रमाणात अस्तित्वात असतात लिहिलेलं आहे, जेव्हा की हे मुळीच अस्तित्वात नाही राहत. ठीक आहे, अडथळे इथे नाही राहत. तर ऑप्शन नंबर बी दुसरा ऑप्शन जो आहे ए आणि डी आपला राईट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ मॉनेटरी पॉलिसी. खालीलपैकी कोणते आर्थिक धोरण तयार करणारे आणि अवलंबणीसाठी जबाबदार आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर सेंट्रल गव्हर्नमेंट हे तर फिस्कल बनवतं, तर हे तर नाही होणार. स्टेट गव्हर्नमेंट याची भूमिका फारशी नसते. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे तर जे गुंतवणूकदार असतात, ठीक आहे, निवेशक असतात, त्यांचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करते. ठीक आहे, आणि जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ही काय करते, ही मॉनिटरी पॉलिसी तयार करते आणि तिला इम्प्लिमेंट करते. ओके, सो इथे ऑप्शन नंबर डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जो आहे तो इथे राईट आन्सर राहील. पुढील प्रश्न पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ WTO. खालीलपैकी WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटनाचे कोणते कार्य नाही हे तुम्हाला सांगायचं आहे.
टू फॅसिलिटेट द इम्प्लिमेंटेशन ऑफ युनिलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट, एकतर्फी व्यापार कराराची अवलंबणी सुलभ करण्यासाठी. नंतर टू ॲडमिनिस्टर द ट्रेड रिव्ह्यू मेकॅनिझम, व्यापार पुरलोकन यंत्रणा प्रशासित करण्यासाठी. नंतर टू ॲडमिनिस्टर द अंडरस्टँडिंग ऑन रूल्स अँड प्रोसिजर्स गव्हर्निंग द सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स, विवादांचे निराकरण करणारी नियम आणि कार्यपद्धती समजून घेणे. आणि चौथा दिलेला आहे वरील सर्व. तर पहिला बघा इथे काय विचारलं आहे, WTO जी आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1 जानेवारी 1995 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती आणि हे विविध देशांना काय व्यापार करण्यासाठी जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारासाठी मदत करतो. ठीक आहे, आणि त्याच्यावर सर्व व्यापार जे आहे ते योग्य पद्धतीने होत आहे की नाही, व्यवसाय पद्धती उपयुक्त आहे की नाही याच्यावर लक्ष केंद्रित करतं. WTOचं हेडक्वार्टर कुठे आहे, जेनेवामध्ये आहे. ठीक आहे, तर इथे काय इथे बघा, तर ट्रेड डिस्प्यूट जर झाले तर त्याला कशा पद्धतीने सोडवता येईल याच्यावर हे काम करतं, सेटल करण्याचं. ठीक आहे, ट्रेड रिव्ह्यू मेकॅनिझम पण इथे स्थापित केलं जातं. ठीक आहे, तर दोन तर याच्यात जे कार्य आहे ते आहेच. आपल्याला काय सांगायचं की नॉट अ फंक्शन, हे जर दोन कार्य आहे तर ऑल ऑफ द अबव पण होणार नाही. टू फॅसिलिटेट द इम्प्लिमेंटेशन ऑफ युनिलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट नसतो इथे, एकतर्फी नसतो, द्वितर्फी असतो. ठीक आहे, बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणतात. ठीक आहे, बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे ते इथे असतं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए आपला आन्सर होऊन जाईल. टू फॅसिलिटेट द इम्प्लिमेंटेशन ऑफ युनिलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट, एकतर्फी व्यापार कराराची अवलंबनी सुलभ करण्यासाठी. हा याचा कार्य नाही आहे, कारण एकतर्फीमुळे हा पूर्ण चुकलेला आहे. दॅट्स ऑल इन टुडेज सेशन. विद्यार्थी मित्रांनो, आय होप आजचं MCQ सेशन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक कराल, चॅनलला सबस्क्राईब कराल. थँक्यू.